विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला तुम्हाला मॅथ्समध्ये येऊ शकणारे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न, वेटेज, चॅप्टरचं महत्त्व, कुठल्या चॅप्टरमधून किती प्रश्न येणार, थेरम कुठले कुठले येऊ शकतात आणि पेपर पॅटर्न या सर्व गोष्टींची तुम्हाला येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्यवस्थित सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. सुरू करू आपण. आता पेपर पॅटर्न बघायचं झालं तर आताच्या या वर्षी तुमचा मॅथ्सचा पेपर 80 मार्कचा असणार आहे आणि 20 प्रश्न 20 मार्क जे आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचे असणार आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी असणार आहे. सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न असणार आहे MCQs. 8 MCQs बघायला मिळणार आहे. एक MCQ 2 मार्क्सला असणार आहे. असे ओव्हरऑल 16 मार्क्स असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न बघायला मिळणार आहे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न बघायला मिळणार आहे. एक प्रश्न 1 मार्क कॅरी करणार असे तुम्हाला 4 मार्क्स बघायला मिळणार आहे. म्हणजे सेक्शन ए चे वेटेज बघायचं झालं तर 20 मार्क्स सेक्शन ए ला आहे. सेक्शन बी मध्ये आपल्याला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघायला मिळणार आहे. 3 पासून तर 14 पर्यंत क्वेश्चन्स बघायला मिळणार आहे. 12 पैकी फक्त 8 सॉल्व्ह करायचे. एक प्रश्न 2 मार्कला असे 16 प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. 16 मार्क्सचे प्रश्न बघायला मिळेल. सेक्शन सी मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. तिथं तुम्हाला 12 पैकी 8 सॉल्व्ह करायचे. नेहमीप्रमाणे एक प्रश्न 3 मार्कला असणार आहे. आणि सेक्शन डी जो असणार आहे मोठ्या उत्तरांचा प्रश्न लॉंग आन्सर क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 पैकी फक्त 5 सॉल्व्ह करायचे आणि एक प्रश्न जो असणार आहे तो असणार आहे तुमचा 4 मार्कला. याच सेक्शन डी मध्ये तुम्हाला अनेक थेरम्स आणि मोठे इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इंटिग्रेशनचे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आता पुढे जाऊ. हे झालं त्याचा पेपर पॅटर्न. आता पुढे जर का विद्यार्थ्यांना बघायचं झालं तर पॅटर्न झाला सर आता कुठल्या चॅप्टरमधून मोस्ट ऑफ द आम्हाला प्रश्न बघायला मिळणार, इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले विद्यार्थ्यांना 1 पासून तर 6 पर्यंत जे चॅप्टर्स आहेत ते एकदम सोपे, व्हेरी सिंपल चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. सिंपल चॅप्टर्स तुम्ही केले. इमॅजिन करा तुमचे मार्क्स किती कव्हर झाले. इथं ॲडिशन करत जायचे. ठीक आहे. एवढे तुमचे मार्क्स कव्हर झाले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पण सर कुठले सोपे चॅप्टर आहे. विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन व्यवस्थित केलं, फॉर्म्युलेज व्यवस्थित केले तर एकदम सोपे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यानंतर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हे सर्व सोपे चॅप्टर्स आहे. ठीक आहे. आणि हे पण सोपे चॅप्टर्स आहे. पण यांचा जो आपण म्हणतो ना वास्ट हे चॅप्टर मोठे चॅप्टर्स आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आता एवढंच सांगणार, व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर्स व्यवस्थित करायचे आणि जे मोठे चॅप्टर्स आहेत त्यांना पण बघायचे तुम्हाला, त्यांच्यामधून पण प्रश्न येणार. आणि विद्यार्थ्यांना जे थेरम पार्ट कोणीही सोडून जायचा बिलकुल पण नाही. थेरम 4 मार्क्सला विचारली जाण्याची शक्यता असते. आता बघू आपण कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना बघायचं झालं तर मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतोय. तुम्हाला प्रश्न कुठले करायचे विद्यार्थ्यांना, तुम्हाला एक्सरसाइज मधले प्रश्न व्यवस्थित करून जायचे बघायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला मागच्या वर्षी आलेले प्रश्न व्यवस्थित करायचे. PYQs. या PYQsची मी तुम्हाला PDF आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये देणार आणि व्हॉट्सअप कम्युनिटीची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळणार. तिथं मी अनेक वेगवेगळे पुस्तक, त्यांची PDF, इम्पॉर्टंट नोट्स या अपडेट करत असतो. आता आपण विदाऊट वेस्टिंग टाइम आपण आता जाऊया इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर. आता विद्यार्थ्यांना आपण मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. आता बघा ही PYQची शीट आहे. आता मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला अशा पद्धतीचे सर्व प्रश्न बघायला मिळणार आहे. स्विच वगैरे हे सर्व गिवन सर्किटला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं, कन्स्ट्रक्ट द न्यू सर्किट या पद्धतीचे तुम्हाला सर्किट बेस्ड प्रश्न बघायला मिळणार मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये. हा प्रश्न बघा ऑक्टोबर 2015 आला. कन्स्ट्रक्ट हे सर्किटचे प्रश्न तुम्हाला यावर्षी सुद्धा बघायला मिळणार आहे. मॅथमॅटिकल लॉजिक एकदम सिंपल चॅप्टर आहे. प्रत्येक विद्यार्थी हा चॅप्टर करतो आणि 8 मार्क्स त्याचे इथं फिक्स होता. मॅट्रिक्सचे ते ॲडजॉइंट मेथड, त्याच्यानंतर तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यांचे एवढे सोपे प्रश्न दुसरे कुठलेच नाही. या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा, या सर्व ट्रिक्स टिप्स तुम्हाला माहिती असणार आणि ह्यावर मॅट्रिक्सवर बेस्ड प्रश्न तुम्हाला येणार. तुम्ही बघू शकता इथं जे सर्व मागच्या वर्षी आले सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आले, त्यांच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आलं, जनरल सोल्युशन सांगा, त्याच्यानंतर युज्युअल नोटेशनचा वापर करून तुम्हाला हे इक्वेशन प्रूफ करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट झाली तर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढा. हे सर्व 2017, 2018, 2018 प्रिन्सिपल सोल्युशन काढा. प्रिन्सिपल सोल्युशनचा प्रश्न रिपीट होतोय. त्याच्यानंतर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढा. त्याच्यानंतर व्हॅल्यू काढा कॉस इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स 4/5. त्याच्यानंतर कार्टिशियन कोऑर्डिनेट्स शोधा. या कोऑर्डिनेटचे 1/2 अँड π/3 या सर्व प्रश्न 2022ला आलेले. 4था चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, त्याच्यामध्ये सेपरेट इक्वेशन्स लिहा. हे जे 4 मार्क्सचे प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, हे 4 मार्क्सचे प्रश्न येण्याची शक्यता आहे या चॅप्टरमधून. ठीक आहे. या चॅप्टरमधून तुम्हाला 4 मार्क्स आणि 2 मार्क्सचे मुख्य प्रश्न बघायला मिळणार. इथं तुम्ही बघू शकता सर्व इम्पॉर्टंट प्रश्न PYQs तुम्हाला व्यवस्थित बघून आणि व्यवस्थित त्यांचा अभ्यास करून द्यायचा आहे. व्हेक्टर मेथड सांगा. हा व्हेक्टर मेथडचा बघितला नाही तर आपण 10ला आला, 16ला आला, 18ला आला, 10ला आला, 8ला आला या वर्षी पण येऊ शकतो. पुढे जर का बघायचं झालं तर ह्या पद्धतीचे फाइंड X आणि Y करा. त्याच्यानंतर पॅरेलेलोपिपॅडचा प्रश्न येणार. त्याच्यानंतर विचार केला गेला तर पॅरेलेलोपिपॅडची व्हॉल्यूम फाइंड करा. या पद्धतीचे युजिंग व्हेक्टर मेथडवर आधारित प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथं सर्व दिसतात. पॅरेलेलोपिपॅडचा व्हॉल्यूम किती वेळेस रिपीट झाला आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघायचं झालं तर व्हेक्टर चा वापर करून अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स हे कॉन्करंट असतात हे सर्व शोधा. विद्यार्थ्यांनो हे जे होते हे सर्व मी तुम्हाला PYQचे प्रश्न सांगितले. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर का मागच्या वर्षी 5 ते 6 वर्षांचे तुम्ही व्यवस्थित PYQ
एक्सरसाइज आणि थेरम व्यवस्थित करून गेले तर मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला 80 पैकी 70+ मार्क्स एकदम इझिली सिक्युअर होऊ शकता. मी काय सांगितलंय, PYQ व्यवस्थित करून जायचं, एक्सरसाइज व्यवस्थित करून जायचं आणि थेरम लक्ष द्यायचं आहे. थेरम सोडून कोणीच जायचं नाही. थेरम 4 मार्क्सला येणार आहे आणि मी अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले, इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले, त्याच्यानंतर वेटेज सांगितलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पॅटर्न सांगितला. विद्यार्थ्यांना अभ्यास व्यवस्थित करा आणि अजून पण सांगतोय तुम्हाला महत्त्वाच्या नोट्स हव्या असणार तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक देणार. तिथं सर्वांनी जॉईन होणं कंपल्सरी. तिथं मी सर्व अपडेट तुम्हाला शेअर करत राहतो.